आवाज सर्वसामान्यांचा। सातारा जिल्ह्यातील तसेच खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सौ रेखा अनिल माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। मान खटावच्या प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली। नगराध्यक्षपदी निवड जाहीर होताच राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सुविधा पत्नी सौ सोनियाताई गोरे यांनी नगरपंचायत सभागृहात उपस्थित राहून रेखा माळी यांचे अभिनंदन केले। वडूज नगरपंचायतीच्या पंचवार्षिक कार्यकाळात ठरलेल्या समझोत्यानुसार मनीषा काळे, रेश्मा बनसोडे आणि स्वप्नाली गोडसे यांनी आपला कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिला होता। त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर रेखा माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। तसेच स्वीकृत नगरसेवक पदी महेश खडके यांची निवड करण्यात आली। रेखा माळी यांच्या निवडीमुळे वडूज नगरपंचायतीच्या विकास कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर, सातारा जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे, भाजपा सातारा जिल्हा उपाध्यक्ष संजय शेठ शितोळे सरकार, भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, उपविभागीय अधिकारी प्रांत सौ उज्ज्वला गाडेकर मॅडम, वडूज नगरपंचायत मुख्य अधिकारी सतीश चव्हाण, युवा नेते विशाल बागल, खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, खटाव तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ शीतल अमोल गोडसे, पंचायत समिती सदस्य प्रसाद जुगुदर, खटाव तालुका भाजपा उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे, जयवंत पाटील, सचिन शेठ माळी, काकासाहेब बनसोडे, निलेश करपे, माजी नगराध्यक्ष सौ मनीषा काळे, सौ रेश्मा बनसोडे, सौ स्वप्नाली गणेश गोडसे, माजी उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव, सौ किशोरी पाटील, मनोज कुंभार, संभाजी गोडसे, मंत्री आपासाहेब गोडसे, श्रीकांत देवकर, हर्षवर्धन पंडित, माजी नगरसेवक राजू काका चव्हाण, ज्येष्ठ नेते अशोक बैले, माजी नगरसेवक संदीप गोडसे, महिला मोर्चा खटाव तालुका भाजपा उपाध्यक्ष सौ रेणुका फडतरे, खटाव तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे यांच्यासह वडूज नगरीचे सर्व आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रसाद जगदाळे यांनी केले। सगळ्या इथं जमलेल्या सगळ्यांना आव्हान करेन की तुमच्यातर्फे आपल्या नगरवासियांना सगळ्यांना आव्हान करा की खरंच आपण रेखाताई सारख्या इतक्या चांगल्या नगराध्यक्ष आपल्याला लाभलेल्या आहेत। याच्या पूर्वीच्याही सगळ्या नगराध्यक्ष कर्तव्यक्षम आणि रणरागिणी होत्या, पण रेखाताईंच्या या माध्यमातून आज आपल्याला ही सुरुवात करायला मिळते, तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांचं सहकार्य खूप गरजेचं आहे आणि ते कराल असं मला वाटते। त्यांचा भरपूर पाठिंबा मिळाला आणि परंतु आता हा प्रवास हा इथपर्यंत प्रभागापुरता मर्यादित राहिलेला नाहीये। आता हा प्रवास एक नगराध्यक्ष म्हणून वडूज शहराच्या विकासासाठी मला प्रयत्न करायचे आणि हा प्रवास खूप मोठा आहे, ही जबाबदारी देखील खूप मोठी आहे, परंतु मी ही जबाबदारी निश्चितपणाने पार पाडेन। मला जो कार्यकाल मिळालेला आहे हा या पंचवार्षिकच्या अंतिम टप्प्यातला कार्यकाल आहे, परंतु तरी सुद्धा मी कोणतीही वेळ वाया न घालवता या कालावधीचा योग्य उपयोग करेन। मला या प्रभागाची नगरसेविका आहेच, तसंच पण आता एक नगराध्यक्ष म्हणून माझी ती जबाबदारी पण आहे आणि माझे ते कर्तव्य पण आहे। माझ्या अगोदर ज्या नगराध्यक्षा या वडूज नगरपंचायतीला मिळाल्या त्यांनी देखील त्यांच्या कार्यकालामध्ये अतिशय उत्कृष्ट आणि उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांचा जसा कार्यकाल छान झाला तसा माझाही कार्यकाल निश्चितच छान होईल आणि ह्यामध्ये मला आपल्या सर्वांचं सहकार्य देखील लाभणार आहे अशी मी आशा करते आपल्याकडून। तसेच आता सध्या रस्ते, स्वच्छता, आरोग्य, घनकचरा, पाण्याची समस्या, या सर्व ज्या मूलभूत समस्या आहेत या सर्व समस्यांपासून जसं लवकरात लवकर या नागरिकांना उपाययोजना कशा करता येईल ह्याचा माझा जास्त प्रयत्न असेल आणि त्या दृष्टिकोनातून मी नगराध्यक्ष आपल्या दारी या संकल्पनेतून काम करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून या सर्व गोष्टींमध्ये सहभागी होणार आहे। आणि महिलांचे प्रश्न म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न। आत्ता सध्या वडूजमध्ये जी पाणी पुरवठ्याची योजना सुरू आहे ती आत्ता सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे
आणि थोड्याच दिवसामध्ये ती पूर्ण होणार आहे. परंतु तरी थोड्याशा काही समस्या ह्याच्यामध्ये निर्माण होत आहेत, परंतु त्यातून सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न नक्की करेन. तसेच घनकचरा व्यवस्थापन, तसेच घंटागाडी वेळेवर येत नाही, लोकांना महिलांना ह्या गोष्टींचा अतिशय त्रास होतो. परंतु ह्या सर्व समस्या ह्या शक्य तितक्या लवकर दूर करता येतील ह्यासाठी मी ह्या मिळालेल्या कालावधीमध्ये निश्चितच प्रयत्न करेन. आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे वगैरे घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच आत्ता सध्या वडूजमध्ये जे काही प्रश्न असतात, नागरिकांचे काही प्रश्न असतात, वैयक्तिक पातळीवर महिलांचे देखील विशेष प्रश्न काय असतात, समस्या असतात, त्या आमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ जातो. आणि त्यासाठी आत्ता सध्या आम्ही एवढ्या आठवडाभरामध्येच एक हेल्पलाईन नंबर सुरू करतोय. आणि त्या हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून या सर्व महिलांना, नागरिकांना त्यांच्या समस्या ज्या काही आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय सोपं होणार आहे. आणि त्या समस्यांच्यासाठी उपाययोजना करणं हे देखील आमच्यासाठी सोपं होणार आहे. आणि म्हणून हा हेल्पलाईन नंबर येत्या काही दिवसात आम्ही सुरू करतोय, ज्याचा निश्चितच सर्वांना फायदा होईल. आणि ह्या संदर्भात सर्व नागरिकांचं देखील आम्हाला नक्कीच सहकार्य लाभेल. अशा ह्या सर्व योजनांच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. ज्या केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या ज्या काही योजना येतात त्या सर्व योजना सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत कशा पोचतील यासाठी जास्तीत जास्त लक्ष घालून मी स्वतः ह्याच्यामध्ये सहभागी होऊन प्रयत्न करतो. माझ्या मंडळीला मिळालेला आहे, पण तुम्ही काळजी करू नका. तिनं जरी भाषण केलं असेल तर तिच्या पाठीमागं मी आहे. मी तुम्हाला सांगतो की या महिला माता भगिनींना की तुम्हाला ज्या ज्या अपेक्षित आहे, असं तुम्हाला पिण्याचं पाणी कमीत कमी आता आपण बघतोय की पाण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळं आपल्याला 4 दिवसानंतर पाणी भेटते. परंतु मी तुम्हाला खात्रीशी सांगतो, 4 दिवसामध्ये आपण 3 दिवसावर पाणी आणणार आहे. परत 6 दिवसानंतर आपण 2 दिवसावर, 1 दिवसावर पाणी आणि 4-5 महिन्याच्या आतमध्येच 24 तास तुम्हाला पाणी देण्याची खात्री. या मी का खात्री देतो तर माझ्या मागं जयभावांनी मला सांगितलं आहे की तू असा राहू नको. अरे मी म्हणलं अहो कसं राहायचं नाही. अरे तू घेऊ नको, तो आश्वासन द्यायचा. अहो म्हणलं माझे लायकी किती, मी बोलणार किती. नाही तू काळजी करत जाऊ नको, मी तुझ्या पाठीचे आहे. आज या ठिकाणी मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की मला ही पद मिळणार आहे, याचा मला इतका अभिमान आनंद झाला की मी माझ्या बायकोला गिफ्ट म्हणून मर्सिडीज बेंज ही गाडी जुनी का असं ना, पण तिला गिफ्ट देण्याचं ठरवलं. कारण मला काय आता उभं राहायची काही फार इच्छा नाही काही, कारण मी समाधानी आहे की मला दिलेला शब्द असेल मला भाऊंनी पाळला. आणि मी या जनतेची सेवा मनापासून या राहिलेल्या 4-5 महिना असू द्या, 4 महिने असू द्या, 1 दिवस असलं काय आणि 4 दिवस असलं काय, परंतु मनापासून मी काम करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण ज्यांना पेन्शन नाही त्यांना मी दरबार भरवून, आम्हाला डॉक्टर साहेबांच्या मी तालमीत तयार झालेलो आहे. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका. तुम्हाला माझं नाव ATM आणि तुकाराम माळी, स्वर्गीय तुकाराम माळी, तुकारामांचा मी मुलगा आहे. त्यांचे संस्कार माझ्यावर आहेत. त्यामुळे मी 24 तास आपल्यासाठी उपलब्ध असेल, तुम्ही काळजी करू नका. तिनं जे सांगितलं आहे की नगराध्यक्ष मॅडमने आता की 24 तास तुमच्यासाठी एक हेल्पलाईन नंबर राहणार आहे चालू, ही खरी गोष्ट आहे. तिनं जे सांगितलं आहे पण तिला अजून लक्षात येणार नाही, तरी पण मी तिच्या पाठीचे आहे की विभाग वाईज त्या विभागाला ज्या समस्या काय येत असतील त्या लोकांनी, ज्या नागरिकांनी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ऑफिस टायमिंगमध्ये आणि 24 तासात कुठलाही एखादा गटर तुंबला असेल, लाईट गेली असेल, ह्या सगळ्या ज्या सुविधा आहेत का नाही, एका फोनवर तुमच्या एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्या मिस कॉलवर ती काम होणार आहे. आणि आपल्याला मॅडमने आता सांगितलं की सर्व तरुण बांधवांना घेऊन आपण आता नदी साफ एकदा परवा दिवशी आपण करूया. तुमचा आशीर्वाद फक्त राहू द्या, एवढं आम्हाला बळ येईल. मला लय बोलता येत नाही, मी काम करतो, बोलतो कमी, काय हरकत नाही. यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मला ही बळ मिळालेलं आहे. आता इथं आमची आई आहे, तिला फार इतका आनंद झाला, तेवढा आनंद मला आज कुठंच झाला नाही. कारण या आईवडिलांचा जो आशीर्वाद असतो, या पुढच्या ज्या 65 वर्षाच्या 68 वर्षाच्या ज्या आजी आहेत
त्या सकाळपासून माझ्यासाठी थांबल्यात. याचं मला अभिमान आहे. मी एवढं कमावलं, मी पैसे कमावले नाही. डॉक्टर साहेब तुम्ही कमावलं असतील पण मी नाही. पण काय हरकत नाही, मी माणसं कमावले. नुसतंच मोकळं इथून झालं, काय राहिलं नाही, काय अडचण नाही. पण काय मला न्यायचं नाही बरोबर. मी माझं जीवन चांगलं जगलो आहे. त्यामुळं राहिलेली सेवा ह्या लोकांसाठी असेल. तुम्ही काळजी करू नका. त्यांनी ज्या नगराध्यक्ष मॅडमनी जो शब्द दिला आहे आरोग्याचा असेल, आपण एक ॲम्ब्युलन्स घ्यायचा एक स्वप्न आहे मला. आता जयाभाऊ मला किती ताकद देते, मी रिटर्न बोलतोय खरं, पण देतील ताकद, मला एवढी खात्री आहे. कारण जयाभाऊंवर मी पहिल्यापासून डॉक्टरांनी मला सांगितलं निष्ठेनं कुठेही राहा, पण निष्ठेनं राहा. मी भारतीय जनता पार्टीचं मॅडम मला वाटतंय 20 वर्ष झालं प्रामाणिक आम्ही काम करतोय. कारण ध्येय धोरण महत्त्वाचं आहे. राजकारण करत असताना सर्व पक्षीय मधील काय माणसं आमची इथं आहेत. कारण अटलजी होते तसं मला काही धोरण आठवतात, चांगलं वाटतं जरा काम करताना. चांगलं म्हणजे आता 4 लाख रुपये आपल्याला घरकुलसाठी येतात. कमी गोष्ट नाही. एक माणूस आयुष्य घालवतो एक घरकुल बांधताना. किती जयाभाऊंनी घरकुल दिली. नुसतं म्हणायला फार सोपं असतं, काय हरकत नाही. भरपूर केलेलं आहे जयाभाऊंनी आरोग्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत. तुम्हाला घंटागाडी टायमिंगला येईल. तुम्हाला वार्ड वाईज आणि सगळे नगरसेवक नगरसेविका ह्या ॲक्टिव्ह आहेत. ते काय आम्हाला झोपून देणार नाहीत ही पण मला माहीत आहे. कारण मी त्याला तेवढा त्रास दिला आहे, त्यामुळं त्या पण मला त्रास देणार आहेत एवढी खात्री आहे. तेवढं मला त्यांनी आशीर्वाद देणार आहेत त्या पण काय हरकत नाही. त्यांनी जेवढा त्रास देतील तेवढं मी चांगलं काम करून दाखवील एवढीच गावाही देतो. आणि तुम्हाला नाश्त्याची आता सोय केली, जेवणाची सोय नंतर होईल, कारण आता परिस्थिती नाही होती थोडी. आता नाश्त्यापुरतं आपलं कसं तरी आपण नाश्ता ॲडजस्टमेंट केला आहे, तरी तुम्ही नाश्ता करून घ्यावा. आणि मला आशीर्वाद दिलं आणि या ठिकाणी आपण भरपूर वेळ काढला. सगळ्या माणसांचं, महिलांचं, वार्ताहर बंधूंचं आणि सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.